यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोरटकरला काही वेळापूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं होतं, सुनावणी झाली आणि आता प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं कळत आहे। दरम्यान पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, पण आता कोर्टानं 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला सुनावल्याची बातमी कळते आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय, नेमका कसा युक्तिवाद झालाय? नक्कीच दीपाली, प्रशांत कोरटकर याला 28 तारखेपर्यंत पोलीस न्यायालयानं पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली आहे। खरं तर आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी पोलिसांनी या कोरटकरला अटक करण्यात घाई गडबड केली असा युक्तिवाद केलेला होता। मात्र या सगळ्या युक्तिवादामध्ये कोरटकरचे आवाजाचे नमुने असतील किंवा इतरही काही मुद्दे असतील, असीम सरोजे यांनी मांडलेले मुद्दे, या मुद्द्यांनुसार न्यायालयानं आता 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावणी जी आहे ती निर्णय जो आहे तो दिलेला आहे। खरं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। आता सध्या कोरटकरचा जो मुक्काम आहे तो 3 दिवस वाढलेला आहे। न्यायालयानं कुठेतरी न्यायालयाच्या निर्णयानंतर कोरटकरला दणका बसल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी त्यानं जामीन अर्जासाठी अर्ज केलेला होता उच्च न्यायालयामध्ये, मात्र तो त्याची सुनावणी होण्यापूर्वीच कोरटकरला अटक झाली आणि आता आज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 3 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती सुनावलेली आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।